हरिओम. सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत भगवद्गीतेच्या आपल्या या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये. 6व्या अध्यायामधला आपण 29वा श्लोक बघितला होता, 30व्याला सुरुवात केली होती, अर्धा बघितला होता. याच्यावर आपण बोलण्यापूर्वी आपण आधी प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम्. हरिओम. 29व्याची रिव्हिजन करू. हो. आधी म्हणूयात तो श्लोक सर्व गीता आणि गीताईचा. हा गीताई पण म्हणशील ना त्याच्यानंतर? हो. हा. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. भूतात भरला आत्मा भूते आत्म्यात राहिली योगाने जोडिली देखे हेची सर्वत्र दर्शन. सर्वत्र समदर्शन हा योगयुक्तात्मा, सर्वत्र समभावाने आपल्या आत्मस्वरूपाला पाहणारा आणि ध्यानयोगाने ज्याचे चित्त आत्मस्वरूपाशी युक्त आहे असा योगी. काय इक्षते? इक्षते म्हणजे पाहतो. काय पाहतो किंवा जाणतो? सर्वभूतस्थम आत्मानम, आपल्या आत्मस्वरूपाला सर्व प्राणीमात्रांमध्ये, आणि सर्व भूतानी आत्मनी इक्षते, सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपात पाहतो. योगयुक्तात्मा म्हणजे ध्यानयोग प्रक्रियेने जो योगाशी आत्म्याशी युक्त झालेला आहे, म्हणजे आत्माकार त्याचं चित्त झालेलं आहे असा. आणि इक्षते म्हणजे अगदी सहजपणे पाहतो. म्हणजे आता ती योग प्रक्रिया करतानाचे सगळे प्रयत्न संपवून खूप सहजता आलेली आहे आणि योगज्ञानाची स्थिती त्याच्यात स्थिरावलेली आहे, हे त्या इक्षतेमधून दिसतं. आणि त्याला समदर्शन का म्हटलंय याचं कारण पहिल्या ओळीत दिलेलं आहे की तो सगळ्या भूतांच्या मध्ये आत्मतत्व आणि आत्म्यामध्ये सर्व भूत असं म्हणतो. म्हणजे सर्व भूताचं बघितलं होतं. आणि भूत म्हणजे जे काही निर्माण झालं आहे ते सगळं, म्हणजे संपूर्ण जगत. त्यातलं ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे, जाणे. कुठे जाणे? एका स्थितीपासून दुसऱ्या स्थितीमध्ये. देहिनोस्मिन यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती. ह्या सगळ्या पुढचा आता आपला टॉपिक वेगळा आहे, पण ह्या सगळ्या अवस्था सांगण्याकरता किंवा जे षड विकार जन्मलेल्या किंवा निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीला आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यती. तर जगात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट निर्मितीच्या पूर्वीची अव्यक्त अवस्थेपासून नष्ट होण्यानंतरच्या अव्यक्त अवस्थेपर्यंत सतत बदलत असते, म्हणून त्याला जगत असं म्हणतात. आणि आत्मान म्हणजे जे अपरिवर्तनशील शाश्वत असं तत्व आहे, परमतत्व, आणि ते सगळ्या बदलांना आधार देत असतं, त्याला आत्मान म्हणतात. आणि सर्वभूतानी आत्मनी म्हणजे बदलते विश्व हे त्या न बदलणाऱ्या आत्मतत्वातच आहे. हे समजून घेण्याकरता आपण एक दृष्टांत बघितला होता की आपण खोलीत बसलोय, तर खोलीत एक आकाश आहे आणि बाहेर पण आकाश आहे. तर आपल्याला माहिती असतं की खोलीतलं आकाश हेच बाहेरचं आकाश आहे, ते काही वेगळं आकाश नाहीये. आणि अख्खी पृथ्वी, अख्खं जग हे एका मोठ्या आकाशात सामावलेलं आहे. आणि ते आकाश, आपल्या खोलीच्या बाहेरचं आकाश, आपल्या खोलीतलं आकाश, हे सगळं एकच आहे. ह्यालाच सर्व भूतानी आत्मनी म्हणजे आपल्याला कळेल. कारण हे सारखं सारखे तेच तेच शब्द उलट सुलट वापरले की ते आपल्याला थोडेसे जड जड होतात. आणि चिन्मयानंदांनी याचं सार सांगितलं होतं की सगळ्या नामरूपांचं सार तेच एक अतिंद्रिय आत्मतत्व आहे. आणि त्याला उदाहरणं की मातीची भांडे वेगळी वेगळी असते, तरी त्यात माती ही एक कॉमन गोष्ट आहे. किंवा सर्व सोन्याच्या दागिन्यामध्ये सोनच असतं, किंवा सर्व लाटांमध्ये पाणीच असतं. तसं हे विषय वस्तूंच्या जगताचं मूलतत्व हे आणि अधिष्ठान
हे काय आहे तर ते आत्मतत्व आहे. आणि विश्वातील अनेकतेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष एकता अनुभवलेली आहे अशा पुरुषाला समदर्शी म्हटलंय. ते समदर्शन हा म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूयात. आपल्याला फक्त याची धावती उजळणीच करायची होती 29व्या श्लोकाची. आता 30वा श्लोक. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति मज सर्वात जो पाहे पाहे माझ्यात सर्वही त्याचा मी आणि तो माझा एकमेकास अक्षय. आता मराठी आधी अर्थ बघू. या सर्वत्र माम पश्यती, जी साधक व्यक्ती मला म्हणजे परमात्म्याला सर्वत्र पाहते. च आणि सर्वमयी पश्यती, आणि सर्वांना म्हणजे सर्व जगताला माझ्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी पाहते म्हणजे जाणते. तस्य अहम न प्रणश्यामी, तिला मी कधीही अंतरत नाही. च आणि सहा मे न प्रणश्यती, ती व्यक्तीही मला कधीही अंतर देत नाही. इथे मागच्या श्लोकात जे सांगितलंय खरं म्हणजे तेच सांगितले, पण ते आता भक्तीच्या अंगाने सांगायला सुरुवात झालेली आहे. इथे वर्णन केलेला योगज्ञानी हा नुसता ध्यानयोगी नाहीये, तो भक्त ध्यानयोगी आहे. भक्ती पण आहे त्याच्यामध्ये. आणि इथे मला हा शब्द म्हणजे जिथे आत्मा हा शब्द वापरला होता तिथे आता तो रिप्लेस करून मला हा शब्द वापरला, मला किंवा माझ्या ठिकाणी. त्याच्यावर विवरण करताना शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी वासुदेव आणि आत्मा असे दोन शब्द वापरले. या माम सर्वत्र पश्यतीचं त्यांनी काय केलं होतं, वासुदेवम सर्वस्य आत्मानम, म्हणजे मला म्हणजे सर्वांच्या ठाई वसणाऱ्या मज वासुदेवाला अर्थात आत्मस्वरूपाला असा अर्थ घ्यायचा. आणि मयी सर्वम पश्यती म्हणजे ब्रह्मादी भूतजातम मयी सर्वात्मनी पश्यती, सर्वात्मा असणाऱ्या माझ्यामध्ये ब्रह्मापासून सगळी भूतजात जे काही निर्माण झालंय अख्खं जग ते त्याच्यामध्ये पाहतो. मुद्दाम असे दोन वेगळे शब्द वापरले. एका ठिकाणी वासुदेव, त्याला भक्तीचा फ्लेवर येतो, आणि आत्मा सर्वात्मा म्हणून ज्ञानाचा फ्लेवर येतो. त्यामुळे इथं योग ज्ञान आणि भक्ती यांचा इथून संगम सुरू झालेला आहे. सर्व म्हणजे जे काही जग जे काही सर्व दृश्य जग आहे, जे काही अनुभवला येतं, अनुभवलं जातं किंवा जाणलं जाऊ शकतं ते सगळं. आणि योगज्ञानी हे सगळं परमात्म्यामध्ये पाहतो, याचा अर्थ त्याचं अंतःकरण हे परमात्म्यामध्ये एकरूप झालेलं असल्यामुळे त्याच्या अंतःकरणातला परमात्माच किंवा त्याचंच प्रतिबिंब तो बाहेर बघतो. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग बघितला होता आपण, आणि विभूती योगामधलं भगवंतांनी सांगितलेलं एक स्टेटमेंट बघितलं होतं, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता. सगळ्या भूतांच्या ठिकाणी जो आत्मा आहे, भूतांचा आशय म्हणजे त्यांचं सारतत्व जे आहे तो आत्मा म्हणजे मीच आहे. आणि इथे आपण योमाम पश्यती सर्वत्र हे समजण्यासाठी भागवतातला एक प्रसंग बघितला होता, जेव्हा ब्रह्मदेव काही वासरं आणि गोप बालक यांना चोरून घेऊन जातात, तेव्हा श्रीकृष्णाच्या जेव्हा लक्षात येतं की हा सगळा डाव किंवा कारस्थान हे ब्रह्मदेवांचं आहे आणि माझ्या सामर्थ्याचं परीक्षा घेण्यासाठी आहे, तेव्हा ते हसतात आणि सर्व गायी आणि वासरांच्या रूपाने ते प्रकट होतात. आणि 1 वर्ष ही लीला चालते, कोणालाही कसलाही पत्ता लागत नाही. एकच छोटा बदल होतो जो फक्त बलरामांच्या लक्षात आलेला असतो, की त्या वासरांच्या बद्दल गायींना आणि त्या गोपबालकांच्या बद्दल त्यांच्या आई वडिलांना अतिशय वेगळंच एक विलक्षण असं प्रेम उत्पन्न झालेलं असतं, कारण त्यांच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वर असतात. म्हणून तो प्रेमाचे झरे असे त्यांच्या हृदयात फुटलेले असतात. आणि जसं हे लक्षात आल्यानंतर बलराम ध्यान लावतो, तो शेषाचा अवतार असतो, तो ध्यान लावतो, आणि तेव्हा त्याला ही श्रीकृष्णाची किमया कळते की तो या सगळ्या वासरांच्या आणि गोपबालकांच्या रूपाने तो राहतोय. त्यामुळे जसं बलरामाला हे दिसलं ध्यान लावल्यानंतर, तसं भगवंतांचा सिद्ध भक्त जो असतो त्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी परमेश्वर हा दिसतो. त्याचा अर्थ त्याला त्याच्या दृष्टीमध्ये फक्त परमात्म्याचीच सत्ता असते, बाकी कोणी नसतंच.
आणि सर्वांच्या मयी पश्यती, हे आपल्याला कसं कळणार? ही वाक्य आपल्यासाठी खूप दूरची राहू नयेत म्हणून आपण हे थोडे दृष्टांत घेऊन त्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर्वांच्या मयी पश्यती हे आपण 11व्या अध्यायाच्या मदतीने बघितलं. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला विनंती करतो की तू जे सगळं सांगतोयस की सगळ्या सृष्टीमध्ये मीच पसरलेला आहे, सगळे माझ्यातच आहे, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. तर मला जर तुला असं वाटलं की माझ्यात ते बघण्याचं सामर्थ्य आहे की मी बघू शकेन तर मला दाखवशील का? आणि मग कृपावंत होऊन भगवंत त्याला दाखवतात. पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहून्यदृष्ट पूर्वाणी पश्याश्चर्याणि भारत इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्यात्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यत् द्रष्टुमिच्छसि. सगळं त्याला दाखवतात. ब्रह्मांड सगळं त्याच्यामध्ये आहे. हे अर्जुन त्याचा हे घेतो, काय म्हणतो, त्याचा प्रत्यक्ष साक्षात अनुभव घेणारा ठरतो. आणि मग तो म्हणतो की हो मला दिसतंय हे सगळं. आता इथे अर्जुनानी भगवंताच्या शरीरात सगळं काही परमात्मा स्वरूपानीच भगवत स्वरूप झालेलंच त्याला ते जाणवलं. तसंच सिद्ध भक्त पाहण्यात, ऐकण्यात, समजण्यात जे काही येतं ते भगवंतच आहे असं समजतात किंवा जाणतात. इथे एक महत्वाचा मुद्दा आहे या 11व्या अध्यायात, जो शेवटी शेवटी अधोरेखित केलेला आहे की हे सगळं केवळ भक्तीच्या बळावर अर्जुनाला जमलेलं आहे. नाहम वेदैर न तपसा न दाने न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि माम यथा भक्त्यात्वनन्यया शक्यम अहमेवा विधर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. भक्तीचं जे आता सुरुवात झालीये ते इथे पण लागू होतं की बाकी कुठलाही उपाय नाहीये. अनेक देवांना माझं हे रूप बघण्याची खूप तळमळतायत ते, पण ज्याच्या अंगात तुझ्या एवढी निस्सीम भक्ती आहे अशा तुलाच फक्त मी हे दाखवलेलं आहे. अनन्य भक्तीचं जे काही रूप किंवा त्याचा उपयोग सांगितलाय भगवंतानी तो इथे आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग पुढे काय म्हणतात भगवंत, तस्याहम न प्रणश्यामी सच मी न प्रणश्यती, त्याला मी कधी अंतरत नाही आणि तोही मला कधीही अंतरत नाही. अंतरणे म्हणजे काय? विसमणे, त्याच्याशिवाय राहू शकणे. तर भगवंतही भक्ताशिवाय राहू शकत नाही आणि असा भक्तही भगवंताशिवाय राहू शकत नाही. आपण एक हनुमंताचं तेवढं एक उदाहरण बघितलं होतं की हनुमंताला रामाखेरीज दुसरं काही कळतच नाही. वार विचारला, तिथी विचारली, नक्षत्र विचारलं, सगळं काही तो राम राम रामवार राम तिथी, मला बाकी काही विचारू नकोस, मला फक्त माझ्या हृदयात ओतप्रोत सगळीकडे रामच भरलेला आहे. ते उदाहरण आपण बघितलं होतं की योगज्ञानी भक्त परमात्म्याला कधीही विसंबत नाही म्हणजे काय. आणि अशा भक्ताला परमात्मा अंतरत नाही. याचं कारण भगवंतांनी 4थ्या अध्यायात जे आश्वासन दिलंय. खरं तर वेळोवेळी भगवंतांनी वेगवेगळ्या ठिकाणी गीतेमध्ये जी आश्वासनं दिलेली आहेत ना, त्याचा सुद्धा एकत्रित अभ्यास खूप इंटरेस्टिंग ठरेल. 4थ्या अध्यायात काय दिलंय त्यांनी, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. तू मला अंतरत नाहीस, मीही तुला अंतरत नाही. तुझा जो भाव आहे तोच माझा आहे. योगज्ञानी भक्ताचं चित्त हे सतत परमात्म्यामध्ये असतं. त्यामुळे परमात्माही त्याच्या त्या तन्मयतेचं रक्षण करतो, म्हणजे त्याला कधीही विसंबत नाही. त्याच्या संदर्भात तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे. खूप संतांचे खूप प्रकार आहे, पण आपण तुकाराम महाराजांचा हा बघूयात. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसलासे. विठ्ठले हे अंग, व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज. बैसला विठ्ठल जिव्हेची या माथा, न वदे अन्यथा आन दुजे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता, न ये विसंबता माझे मज. आता हा विठ्ठल मला आवरत नाहीये, तो माझ्या इतका रोमारोमात भिनलाय की आता नाव घ्यायचं नाही, नाम घ्यायचं नाही असं म्हणलं तरी ते मला शक्य नाहीये. ते माझ्या रोमारोमातून बाहेर पडतंय. मी जर जिव्हा धरून ठेवली, तोंड बंद करून ठेवलं, तर माझ्या रोमारोमातून विठ्ठल 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 हे बाहेर पडतं. आणि ही खरी गोष्ट होती. असे त्यांच्या चरित्रात एक उल्लेख आहे की एक माणूस त्यांना भेटायला गेला होता
त्यांच्या सगळी कीर्ती ऐकून त्यांच्या भक्तीची, आणि तो असा पहाटे पहाटे त्यांच्या घरी पोचला तेव्हा ते दिशेला गेले होते, म्हणजे परसाकडे गेले होते. तर तो तिथे त्यांना भेटायला गेला. त्याला इतकं राहवत नव्हतं, त्यांना कधी एकदा भेटतो असं झालं होतं. तर ते विठ्ठल विठ्ठल त्याला नाव ऐकू आलं. त्याला राग आला की अरे बापरे, हे काय, तुकाराम महाराजांना एवढंही भान नाहीये की असं अमंगळ कार्य करत असताना विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही. तो चिडतो त्यांच्यावर, सात्विक संताप येतो त्याला थोडा. तुकाराम महाराज तिकडून आल्यानंतर ते म्हणतात की असं कसं महाराज, अशा अमंगल वेळेला तुम्ही कसं काय नाम घेता? म्हणतो बरोबर आहे तुमचं, मला पण घ्यायचं नसतं, मला माहिती आहे. पण अहो मला आवरतच नाही. ते येतच आपोआप. माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे हे. इतके ते एकरूप झालेले, त्यांची एकरूपता इथे कळते. तसंच गुरुदेव रानड्यांचा पण एक प्रसंग सांगतात की गुरुदेव रानड्यांचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा होता. तर त्यावेळेचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांना भेटायचं होतं, आणि काही निमित्ताने ते जवळच येणार होते. म्हणून त्यांनी आधी त्यांची अपॉइंटमेंट घ्यायचा प्रयत्न केला की मला असं असं तुम्हाला भेटायचंय. तेव्हा ते म्हणले की 3 ते 6 असा माझा नेम असतो, त्याच्यानंतर मी भेटू शकेन, पण 6ची वेळ मी पाळू शकेन का नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही. 6च्या आत मी नक्की भेटणार नाही, एवढं नक्की. पण 6च्या नंतर मी कधी भेटेन ते नामानी जर मला सोडलं, आणि नाम मला जेव्हा सोडेल तेव्हा मी तुम्हाला भेटेन, असं त्यांनी उत्तर राष्ट्रपतींना दिलं. त्यांचा तो अधिकार होता आणि राष्ट्रपतींनीही तो मान्य केला. ते आले आणि नेमकं त्या दिवशी त्यांचं अधिकच ते तल्लीन झाले नामामध्ये, आणि 6:30 वाले यांचं पुढचं प्लेन होतं, ते सगळं त्यांनी पोस्टपोन वगैरे करून घेतलं. आणि मग ते जेव्हा नामातनं बाहेर पडले तेव्हा ते येऊन राष्ट्रपतींना भेटले. म्हणजे एकतर आपल्याला इथे कळतं की त्यांच्या आयुष्यातली सर्वोच्च प्रायोरिटी ही भगवंत होता. राष्ट्रपती आले म्हणून त्यांनी काहीच बदललं नाही, की आता राष्ट्रपती येणार आहेत, मग आता आपण त्यांना सोयीची वेळ कुठली आहे, 5ची आहे का, मग चला 5ची देऊयात. आपण आपला नेम जरा अलीकडे करू किंवा पलीकडे करू, किंवा रोजचा 3 तासाचा असतो तो 1 तास करू. आपण कसं करतो? आपण असंच वागतो. मुलगी आली माहेरपणाला, सगळं गेलं वासनात. अजून काही झालं, सगळं गेलं वासनात. तसं नाही, म्हणजे आपण ह्या गोष्टी करतो, आपल्या त्याच्यात आवडही असते, पण आपण बाकीच्या व्यवहारालाही इक्वल इम्पॉर्टन्स देतो. कधी कधी आपण थोडाफार ऍडजस्टमेंट करतो, नाही असं नाही, पण ती या लेव्हलची नसते. म्हणजे हे जे म्हणतात तस्य अहम न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती, या लेव्हलचं आपलं काहीच नसतं. आपलं थोडं सबळशास्त्र असतं, जमेल तसं जमेल तेव्हा. आणि जो परमात्म्याला सर्वत्र पाहतो आणि सर्व परमात्म्यामध्ये पाहतो, त्याला देव अंतरणार तरी कसा, म्हणून ते त्याला म्हणतात तस्या अहम न प्रणश्यामी. म्हणजे भक्त जेव्हा सर्वच ठिकाणी मला पाहतो तेव्हा मी लपू तरी कुठे आणि कसा, कोणाच्या मागे लपू? ज्याच्या मागे लपेन त्याच्यातही तो परमेश्वरच बघणार आहे, मला लपायला जागाच नाही. त्यामुळे मी भक्तासाठी अदृश्य राहूच शकत नाही, म्हणजे निरंतर त्याच्या समोरच राहतो. 8व्या अध्यायात, आजच मी 8वा अध्याय म्हणताना मला तो श्लोक असा क्लिक झाला या संदर्भात. 14वा श्लोक आहे 8व्या अध्यायातला. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. तो इथे लागू पडतो की जे मला अनन्य भावाने माझं स्मरण करतात त्यांच्यासाठी मी कायम उपस्थित आहे, कायम उपलब्ध आहे. आणि हे झालं तस्य अहम न प्रणश्यामी. आता सच मे न प्रणश्यत. जेव्हा भक्त भगवंताला सर्व ठिकाणी पाहतो तेव्हा भगवंत सुद्धा भक्ताला सर्व ठिकाणी पाहतात, कारण भक्त भगवंतात मिसळून गेलेला असतो. त्या दोघांची एकरूपता झालेली असल्यामुळे भगवंत आपल्या स्वरूपात सर्व ठिकाणी परमेश्वराला पाहतात. आणि भगवंताचं स्वरूप कुठे आहे? सर्वच ठिकाणी आहे, त्यामुळे ते सर्वच ठिकाणी भक्ताला बघतात. त्यामुळे भक्त सुद्धा भगवंतासाठी कधीही अदृश्य राहत नाही. इथे परत तुकाराम महाराजांचा अजून एक अभंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून. तर इथे एक शंका आपल्याला येऊ शकते की भगवंताला कोणीच अदृश्य नाहीये खरं म्हणजे, आणि काहीच अदृश्य नाहीये, हो की नाही? मग भक्तच अदृश्य नाही असं म्हणण्याचं, असं वेगळं म्हणण्याचं कारण काय? कोणीच, सगळेच त्याला अदृश्य आहेत. तर इथे
कोणीही आणि काहीही अदृश्य नाही असं, कारण त्यांनी 7व्या अध्यायात एक श्लोक असं आहे आलेला आहे. वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी मानतु वेदन कश्चन. मी सगळं काही जाणतो म्हणजेच पाहतो. आता पाहणे ही टर्म जाणण्यासाठीच आपण अध्यात्मामध्ये वापरतोय, की भूत काळ, वर्तमान काळ, भविष्य काळ ह्याच्यामध्ये जे काही चालू आहे ते मी समग्रतेने जाणत असतो. मला फक्त लोक जाणत नाहीत असं स्वतः भगवंत म्हणले. मग या ठिकाणी भक्तासाठीच केवळ तो माझ्यासाठी अदृश्य नसतो असं का म्हटलंय, ही शंका आहे. तर त्याचं समाधान असं आहे की जसं म्हटलं तसं ये यथा मम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. ते भक्ताचा भाव लक्षात घेऊन, त्याची तळमळ लक्षात घेऊन, तसा भगवंताला भक्त सर्व ठिकाणी पाहतो, तसा भगवंतही भक्ताला सर्व ठिकाणी पाहतो. पण जो भगवंताला विन्मुख होतो आणि संसारातच आसक्त राहतो, त्याच्यासाठी भगवंतही अदृश्य राहतात, ते त्याच्यासाठी उपलब्ध नसतात. 8व्या अध्यायातलाच 22वा श्लोक आहे, तोही आज मला म्हणता म्हणता तिथे क्लिक झाला. पुरुषस्स परः पार्थ भक्त्या लभ्य स्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. आपण त्याचा गीताईतला श्लोक वाचूयात, म्हणजे मग त्याचा अर्थ जास्त एक्सप्लेन न करता पटकन कळेल. लाभे अनन्य भक्तीने पार्था पुरुष थोरतो जातही राहती भूते जाने विस्तारले जग. आहे की नाही, आपल्या सध्याचा जो टॉपिक चाललाय त्याला परफेक्ट लागू होतोय हा. जातही राहती भूते सर्वंच मयि पश्यती ज्याने विस्तारले जग येन सर्वमिदं ततम. किंवा त्याचेच प्रकटीकरण आहे सगळं विश्व. आणि अशा थोर पुरुषाला जो अनन्य भक्तीने शरण गेलेला आहे त्यालाच तो कायम उपलब्ध असतो. त्याच्यासाठीच तो त्याच्या 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 दृष्टीनेही तुम्ही अदृश्य नसता. आणि जो संसारात बुडलेला असतो त्याच्यासाठी भगवंत अदृश्य आणि तोही भगवंतासाठी अदृश्य. 7व्या अध्यायातलाच 25वा श्लोक पण अशाच अर्थाचा आहे. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोके मामजमव्ययम्. वेढिलो योग मायेने अंधारची जगासमी अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे. आपण बरेचसे याच सदरात होतो. आपल्याला परमेश्वर आपल्यासाठी उपलब्ध नाही. तर असा हा 31वा श्लोक. याच्यामध्ये आता मी 29 आणि 30 या 2 श्लोकांची आपण थोडीशी कंपॅरिझन करणार आहोत, की जवळजवळ एकच विषय पण थोडा थोडा वेगळा सांगितलाय. तर त्याच्यात नक्की काय फरक आहे तो आपण बघूयात. 29व्या श्लोकामध्ये आहे आत्मज्ञानाचा विचार आणि ह्या 30व्या श्लोकामध्ये आहे परमात्मज्ञानाचा विचार. ज्या साधकांमध्ये ज्ञानाचे संस्कार जास्त असतात त्यांच्यात विवेकाची प्रधानता असते आणि ते ज्ञानी ध्यानयोगी विवेकपूर्वक आत्म्याचा अनुभव घेतात. म्हणून तिथे काय शब्द आहेत, सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी चात्मनी, आत्म्याचा उल्लेख आहे. आणि 30व्या श्लोकामध्ये परमात्मा ज्ञानाचा विचार आणि भक्तीचे संस्कार अधिक असलेल्या साधकाबद्दल बोललं गेलंय, की त्याच्यामध्ये भक्तीचे संस्कार अधिक असल्यामुळे श्रद्धा विश्वास ह्याची प्रमुखता आहे. आणि त्याच्या साह्यामुळे भक्त ध्यानयोगी हा काय करतो, श्रद्धेमुळे परमात्म्याचा अनुभव घेतो. आणि म्हणून इथे म्हटलंय यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयि पश्यती. एकात आत्मज्ञान आहे आणि एकात परमात्म ज्ञान आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत पण 2 वेगळ्या पद्धती. योमाम पश्यती सर्वत्रचा अजून थोडासा डीप मिनिंग असा, की जो मला दुसऱ्यात आणि स्वतःतही पाहतो. म्हणजे स्वतः सकट दुसऱ्यात जो मला पाहतो, म्हणजे सर्व ठिकाणी. आणि सर्वंच मयि पश्यती म्हणजे दुसऱ्यांनाही आणि स्वतःलाही माझ्यात पाहतो. इथे आपला हा 30वा श्लोक झाला. आता आपल्याला 29 आणि 30 अशांची एकत्र ज्ञानेश्वरी बघायची.
391 ते 397 अशा ओव्या आहेत. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. मीच सर्व देहात आहे या तत्वाविषयी भ्रांती नाही, आणि तसेच माझ्या ठिकाणी हे सर्व विश्व आहे. आपण प्रत्येक ओवीवरती 2-2 अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, त्या वाचल्या की अजून काही सांगायची गरजच पडणार नाही. माझ्या ठाई सर्व सर्वादेही मीच, संदेह नाहीच येथे काही. पार्था मी विश्वात, विश्व ते माझ्यात, ऐसे ओतप्रोत संचलेगा. या ज्ञानी योगज्ञानी भक्ताची कशी भूमिका आहे ती इथे विश्लेषण करून सांगितली. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी घेपे एतुले होवावे गा. अशा प्रकारे एकवटून विश्व व आपण मिसळलेले आहोत असे आपली बुद्धी समजेल इतकी तयारी करावी. ही तयारी कुठली? योग साधना, आत्म्याशी एकरूप होण्याची तयारी. परिहाची व्हावा बुद्धीचा निश्चय, सुलभ ही सोय सांगितली. एरवी तरी अर्जुना, जो एकवटली या भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. खरे म्हटले तर अर्जुना, जो ऐक्य भावनेने मला सर्व भूतात समत्वाने पाहून भजतो. एरवी जो कोणी सर्वाभूती माते भजे अभिन्नाते ऐक्य भावे. सर्व भूतांचीच सेवा तो परमेश्वर भावानीच करतो. भूतांचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. भूतमात्राच्या दिखाऊ भेदाने ज्याच्या अंतःकरणात भेदभाव संभवत नाही, जो सर्वत्र माझे एक स्वरूपच पाहतो. आणि भूतांची या भेदे अंतरात उपजेना द्वैत जयाचिया. धनंजया ऐसे माझे पूर्णपणे एकत्वची जाणे सर्वत्र जो. किती सोपं केलंय ना स्वरूपानंदांनी, की लागलीच तुम्हाला ते काय म्हणायचंय त्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांच्या ते लागलीच कळतं की अनेकतेमध्ये त्याला एकतेचा अनुभव सतत येतोय. आपण हे जे मगाशी एक वाक्य मी बोलले तेच इथं म्हटलंय त्यांनी, की अनेकतेमधली त्याला अनेकता दिसतच नाही, नानात्व त्याच्यासाठी संपूनच गेलेलं आहे. मग तो एक हामिया बोलता दिसत असे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया, तो मीची आहे. तो पुरुष हाच मी आहे ही भाषाच निरर्थक होते. बाकी मी जरी बोललो नाही तरी अर्जुना, तो पुरुष म्हणजे मीच. मग माझ्याशी तो एकरूप आहे, वाया बोलोनी हे काय सांगू. काय सांगायची गरज आहे, तो आणि मी एकच झालेलो होत आता. एरवी हे नाही दाविले बोलोन, तरीही तो जाण मीच आहे. ते मी वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही, सांगितलं नाही तरी तू ते समजून घे की तो आता माझ्यात येऊन मिसळलेला असल्यामुळे तो मीच झालेलो आहे, मी तोच झालेलो आहे. काहीही म्हटलं तरी तेच आहे, तो मीच किंवा मी तोच एकच आहे. त्याला आता उदाहरण दिलंय. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये ज्या तऱ्हेचा एकभाव असतो तसाच तो माझ्या ठिकाणी असतो आणि मीही त्याच्या ठिकाणी असतो. दीपाचा प्रकाश आणि तो दीप दोन्ही एकरूप होती जैसी, तैसा तो पुरुष राहे माझ्या ठाई, आणि असे मीही तया माझी. दुसरं उदाहरण दिलंय. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू, पुरुषू तोगा. जसा उदकाच्या अस्तित्वाने रस असतो किंवा गगनाच्या मापाने पोकळी असते, तसाच माझ्या रूपाने तो पुरुष साकार राहतो. जो वरी उदक तो वरी तो रस, किंवा अवकाश आकाशी तो. माझी या स्वरूपे तैसा रूपवान, पुरुष तो जाण धनंजया. पूर्ण एकात्म भाव. पण ह्याचं समत्व योग म्हटलंय ना, हा जो आता टॉपिक चाललाय तो समत्व योग किंवा साम्य योग. भक्त आणि भगवंत किंवा जीव आणि ईश्वर यांच्यातली एकात्मता.
असे पुष्कळ आपण ईश जीवयोर वेशधीभिदा सत्स्वभावतो वस्तू केवलम उपदेशामध्ये असे 3-4 श्लोक आहे की उपाधी बाजूला केली की मूळ तत्व सारखंच आहे, पण इथे हे भक्तीनी किंवा योगज्ञानाने तो तिथपर्यंत पोचलेला आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूयात 31वा. म्हणतेस हो. हा श्लोक मी अश्विनी म्हणू? आहे. अश्विनी म्हणते तू? 31वा श्लोक म्हणतो. गीतेचा म्हण संजना, गीताईचा म्हण. हम्म. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. स्थिर होऊन एकत्वी सर्वभूती भजे मज, राहो कसाही तो योगी माझ्या मध्येची राहतो. सर्वभूत स्थितम यः माम भजति एकत्वम आस्थितः सर्वथा वर्तमानः अपि सहा योगी मयी वर्तते. अन्वय आणि अर्थ. यः एकत्वम आस्थितः, जी व्यक्ती एकत्व भावामध्ये स्थित होऊन सर्वभूत स्थितम माम भजती, सर्व भूतांमध्ये स्थित असणाऱ्या मला भजते. सहा योगी, ती योगी व्यक्ती सर्वथा वर्तमानः अपि, सर्व प्रकारच्या व्यवहारात वावरत असली तरी मयी वर्तते, वस्तुतः माझ्याच ठायी राहते. स्थिर अद्वैती सर्वा भूती मज एका ते भजतो, कसाही राहो परितो योगी मज माझीची राहतो. एकत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे किंवा एकत्वामध्ये त्याची स्थिती झाली आहे, म्हणजे ज्याला सतत एकत्वाचं भान आहे आणि जो सर्व भूतांच्या मध्ये असलेल्या परमात्म तत्वाची सेवा करतो आहे किंवा त्याचं भजन करतो आहे, तो योगी कसाही मागत असला तरी तो माझ्यामध्येच असतो. आता या श्लोकामध्ये योगज्ञानी भक्ताचं वर्णन जे 30व्या श्लोकामध्ये सुरू झालंय तेच थोडस अधिक विस्ताराने इथे घेतलेलं आहे. हे आपल्याला कशावरनं कळतं? तर भजती हे जे क्रियापद आहे, भज धातूपासूनच भक्त हा शब्द तयार झालेला आहे. युज धातूपासून युक्त असा भज धातूपासून भक्त, क्त प्रत्यय कबूधारी, ज्यांनी भजन केलं आहे तो. आणि भजन म्हणजे आपण जे भजन म्हटलं की आपल्याला काहीतरी एक अभंग गाणे किंवा टाळ मृदुंगाच्या साथीत एखादी चाल म्हणणे असं जे वाटतं तसं नाही. भज म्हणजे पूर्ण शरण जाणं. तो त्याच्या भजनी लागला, असा एक आपल्या मराठीमध्ये हे आहे की तो सारखा त्याच्या नादी लागला. आता इथे परमेश्वराच्या नादी लागणे, तो फक्त परमेश्वराच्या अवतीभोवती आहे, तो सतत परमेश्वराचं स्मरण करतोय आणि त्याला सर्वच ठिकाणी परमेश्वर दिसतोय, म्हणून तो सर्वच ठिकाणी जे जे काही करतोय ते परमेश्वरासाठीच करतोय. ही त्याची परमेश्वराचीच केलेली पूजा आहे. म्हणून भजती या शब्दामुळे आपल्याला त्यातला भक्तिभाव आणि हा भक्तीच म्हणजे योगज्ञानी व्यक्तीची भक्ती सांगणारा हा श्लोक आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि हा भक्त योगज्ञानाला भगवंताशी अभिन्नता अनुभवाला आलेली आहे आणि याच अभिन्नतेला या ठिकाणी एकत्वम अस्थितः म्हणजे एकत्व प्राप्त झालेला असं म्हटलेलं आहे. याचं आपण आता खूप सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये वाचलंच आहे. तर ह्या एकात्मतेचं मुख्य कारण काय? तर त्या योग्याचं आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि तेच आत्मस्वरूप सर्व विश्वात आहे असं परमतत्वाचंही ज्ञान, आत्म्याचंही आणि परमात्म्याचंही ज्ञान त्याला आहे, त्यांच्या एकत्वाचंही ज्ञान आहे. आणि हे त्याचं ज्ञान कोणत्याही देशकाल परिस्थितीमध्ये बदलत नाहीये, अबाधित आहे. त्याला चिन्मयानंदांनी एक फार छान उदाहरण दिलंय. An actor acting a role of a beggar is not a beggar, and even while acting the role, he is not a beggar. म्हणजे एखाद्याने भूमिका म्हणून बेगरची भूमिका स्वीकारली म्हणून त्याचा खरंच भिकारी होतो का? किंवा अगदी रंगमंचावर प्रयोग चालू असताना तो जरी
भिकाऱ्याचा अभिनय करत असला तरी त्याही क्षणी त्याच्या आत काय असतं, तो कोणीतरी वेगळा आहे आणि तो भिकारी नाहीये हे त्याला व्यवस्थित माहिती असतं. आणि तर फक्त हा अभिनय चालू आहे हेही त्याला माहिती असतं. तसं आत्मस्वरूप जाणलेला योगी हा व्यवहारात देखील आत्मस्वरूपच असतो. म्हणजे व्यवहार करताना त्याचं आत्मस्वरूपाचं भान सुटलेलं नसतं. इथे एकदम मला गोंदवलेकर महाराजांचा एक प्रसंग आठवला. मी मागे वाचला होता, तो कदाचित मी सांगितलंही असेल, की गोंदवलेकर महाराज दिवसभर त्यांना खूप लोक भेटायला यायचे आणि बरेचसे प्रापंचिक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे यायचे. आणि त्या सर्व प्रापंचिक लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांना प्रापंचिकच उत्तरं द्यावी लागणार ना. त्यांना परमार्थातले एकदम फंडे सांगून काय उपयोग नाही. हे सगळं केलं तरी त्याच्याबरोबर नाम घ्या वगैरे ते सांगत असतच. पण समस्या जर व्यावहारिक असेल तर उत्तर पण व्यावहारिकच सांगायला पाहिजे. तसं त्यांचंच काहीतरी एक कुठली तरी कोर्टात केस चालू होती आणि त्यांचा एक नातेवाईक त्यांना फार त्रास देत होता. तो त्यांना एकदा भेटायला आला होता आणि त्याच्याशी काहीतरी बोलता 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 बरीच वादावादी सुरू झाली आणि ते मोठ्या मोठ्या आरडाओरडा करायला लागले. तर त्यांचे एक निस्सीम शिष्य तिथे बसले होते. ते म्हणले, हे काय महाराज असे ओरडतायत, बेभान होऊन, रागाने बेभान होऊन ओरडतायत. त्याला ते म्हणजे खूप आश्चर्य वाटलं, की कधीही न रागवणारे महाराज असे कसे. तर त्यांना असं आपल्या गुरूंचं हे अधःपतन त्याला पाहवलं नाही. म्हणून तो त्यांना जरा थांबूयात, त्याला आपण थोडंसं डिस्टर्ब करूयात मध्येच. आणि तो काहीतरी मला एक शंका आहे महाराज, की मला हे अमुक तमुक होऊया. तर एकदम खाली आला महाराजांचा आवाज. म्हणजे आपण नंतर बघूयात ते, तुम्ही तोपर्यंत अमुक तमुक करून ठेवा. एकदा हे माझं नाटक आटपलं की मी तुमच्याकडे येतो. आणि मग ते त्यांनी नाटक आटपलं. म्हणजे तेव्हा ते अभिनय करत होते. तो त्यांचा राग हा पोटातून आतून आलेला राग नव्हता. व्यावहारिक समस्या सोडवण्याकरता तो आवश्यक आहे राग. त्यामुळे आता रागवायचं नाटक करायचं. तेव्हा ते नंतर त्याला म्हणले, की अरे तू घाबरलास का? असं काही नाही. माझा हा राग फक्त इथून इथे होता. असा आतून आलेला नव्हताच तो. रागवायची गरज होती म्हणून मी रागावलो. व्यवहारासारखा केला नाही तर चालणार नाही. म्हणजे इथे जे सांगतात, की व्यवहारात सुद्धा परमात्मा स्वरूपाशी त्यांचं भान हे असतं किंवा आत्मस्वरूपच ते स्वतःला समजत असतात. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण असतं. पण म्हणून त्यांनी वेड्यासारखं वागावं, सगळ्यांना क्षमा करत हिंडावं असं नाही. असं अजिबात नाही. आणि इथे तर अंतःकरणाने भक्त असलेल्या योग्याची गोष्ट चालू आहे. ते तर अजून अजून म्हणतात दुधात साखर किंवा सोने पे सुहागा. त्या अशा योग्याच्या आत्मज्ञानातला भक्तीचा सुगंध प्राप्त झालेला आहे जणू काही. तर त्यात हा योगी जाणतो, की ज्याला आपण भक्तिभावाने ईश्वर म्हणून भजतो, तो ईश्वर आणि माझं आत्मरूप हे एकच आहे. आणि तो परमेश्वर किंवा परमात्माच सर्व जगद रूपाने अभिव्यक्त झालेला आहे. ही एक परिपूर्ण अवस्था आहे, जी सर्व योग्यांना लाभलेली नसते. म्हणजे जरी तुम्ही साधक असाल, तर ध्यान समाधी तुम्ही ध्यान लावताय, तुमचं ध्यान चांगलं लागतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला आत्मस्थितीचा काही अनुभव येतोय काही काळ. पण जेव्हा तुम्ही व्युत्थान पावता, तेव्हा तुमचं आत्मभान राहतंय का? सुरुवातीच्या काळामध्ये हे आत्मभान जेव्हा कच्चं असतं, जे फक्त समाधी अवस्थेपुरेसच असतं आणि इतर वेळेला नसतं, तेव्हा त्याला जग आणि तो स्वतः यांच्यातलं जे काही भिन्नत्व असतं किंवा भक्तिभावाने तो ज्या ईश्वराला भजतोय तो ईश्वर आणि जग यांच्यातलं भिन्नत्व आणि तो स्वतः आणि ईश्वर यांच्यातलं भिन्नत्व ह्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन असतं. त्यामुळे त्याचे प्रतिसाद किंवा त्याच्या रिॲक्शन्स ह्या थोड्या गोंधळलेल्या असतात. एक उदाहरण आपण बघू म्हणजे आपल्याला कळेल. आपल्याला लागलीच आपल्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग आठवतील. हिमालयामध्ये ध्यानसाधना करून त्याच्यात एक प्रगती केलेला असा एक योगी असतो. तर तो काही काळासाठी पाहुणा म्हणून आपल्या मित्राकडे मुंबईला आलेला असतो. तर त्या मुंबईतल्या जागा लहान असतात, तरीही हा ध्यान वगैरे लावणार म्हणून त्याला एक सेपरेट रूम दिलेली असते. तर तिथे उठून तो पहाटे ध्यान साधना करत बसलेला असतो. त्या मित्राचं एक छोटं मूल असतं, छोटं एक 2.5-3 वर्षाचं वगैरे असेल. तर ते उठून
ती खोली बंद केलेली असते, पण त्याच्या बाहेरची कडी ते वाजवत राहतं सारखं ठण 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 ठण. तर तो त्याचा खेळ असतो. तर ह्याची ध्यानसाधना बी नसते. तो फार इरिटेट होतो. काय अजिबात शांतता मिळत नाहीये वगैरे वगैरे. आणि सो रागारागाने तो असा दरवाजा उघडून बाहेर यायला लागतो. तिथे ते मूल कडिशी असतं. तो मित्रही त्याच्या मागे थांबलेला असतो. तो मित्र त्या मुलाला आवरण्याकरताच आलेला असतो. पण एकंदर ह्याचा अवतार बघून तो म्हणतो की अरे बाबा, तू हिमालयाच्या एकांतातच बरा आहेस. ते सगळं काही ब्रह्म आहे वगैरे तुम्ही जे म्हणत असता, ते तुम्हाला व्यवहारात फार आचरणात आणणं अवघड आहे. हे बालब्रह्म जे नादब्रह्म निर्माण करतंय, त्याचा तू आस्वाद घेऊ शकला नाहीस. त्यांनी तुला व्यत्यय आला. तिथे त्याला एक कळलं, एक सिग्नल मिळाला, की आपली अजून आत्मस्थिती जी आहे ती कच्ची आहे. मडकं कच्चं आहे. ह्याचा आपल्याला त्रास झाला. आता हा दृष्टांत आहे आणि तो दृष्टांत म्हणूनच बघायला पाहिजे. असं काही कोणी त्याच्यावरनं निष्कर्ष काढायचा नाही, की गर्दीच्या आणि गजबजाटाच्या मध्ये जाऊन तुम्ही ध्यान करा. अजिबात नाही. सुरुवातीच्या काळामध्ये एकांत वेळ, एकांत स्थळ हे ध्यानासाठी आवश्यक आहे. सुरुवातीच्या काय, नंतरच्याही काळामध्ये तसंच आवश्यक आहे. कारण एकांतामध्ये ध्यान करत आत्मस्वरूपाची एकरूपता अनुभवणं ही पहिली गोष्ट आहे. ती सुरुवातीची गोष्ट आहे. तिथेच थांबायचं नाही. आपल्याला ती पहिली गोष्ट साधायलाच आधी खूप कठीण आहे. पण ती पूर्णतेची स्थिती नाही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची. जगाच्या व्यवहारात वावरताना सुद्धा आत्मस्वरूपाची स्थिती जर तशीच राहिली, अंतःकरण तितकंच योगयुक्त राहिलं, तर मग त्याला आपण योगपूर्णतेची स्थिती असं म्हणू शकू. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ओळखीने परमतत्वाशी एकरूपता, आणि ते परमतत्व ईश्वर असून तोच जगद रूपाने सगळीकडे व्यक्त झालेला आहे, हे ज्ञान झाल्यामुळे ईश्वर भावानी जगताशी असलेला आपला संबंध आपण ठेवू शकतो का, तर ही परिपूर्ण स्थिती आहे. आणि अशा पूर्णतेला आलेल्या ज्ञानी भक्त योगाचं वर्णन पुढच्या ओळीत केलंय. सहा सर्वथा वर्तमान अपि सहा योगी मयी वर्तते. असा योगज्ञानी भक्त सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये वावरत असला तरी तो वस्तुतः तो माझ्याच ठायी राहतो. सर्वथा वर्तमान अपि म्हणजे तो कुठेही आणि कोणत्याही व्यवहारामध्ये वर्तन करत असताना, म्हणजे वागत असताना. एखाद्याच्या मनामध्ये असं हे वाक्य ऐकल्यानंतर येऊ शकतं, की एखादा वेडावाकडा चुकीचा वागत असेल किंवा नीतीला सोडून जर वागत असेल, तर तोही परमेश्वर स्वरूपातच वागतो आहे असं समजायला काय हरकत आहे. पण मुळात मग तुम्ही संदर्भ सोडताय, ही जर शंका आली मनात, तर स्वतःला तपासायला पाहिजे, की आपण कुठल्या संदर्भात हे बोललेलं आहे. योगाच्या संदर्भात. यहा एकत्वम आस्थितः सर्वभूत स्थित माम भजती, त्याच्याबद्दल आहे हे वाक्य. सर्वसाधारण कुठल्याही उपटसुंभ व्यक्तीबद्दल नाही. जो परिपूर्णतेला पावलेला योगी आहे, तो वेडावाकडं वागेलच कसं. कारण रामकृष्ण परमहंस जसं म्हणायचे तसं, की ज्याचा हात आईने धरलेला आहे त्याचा पाय ती कधीही वाकडा पडूच देणार नाही, ती घसरू देणारच नाही. ती त्याला सांभाळेल पडण्यापूर्वीच, कारण आईने हात घट्ट धरलाय. आई म्हणजे परमात्म तत्व किंवा आत्मतत्व. तर अशा व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, सर्वसामान्य व्यक्तींच्या अंतःकरणात असतात त्या भावना कुठल्या, त्या वृत्ती, उपभोगात्मक वृत्ती किंवा मान्यता मिळवण्याच्या प्रवृत्ती किंवा कोणत्याही कामनात्मक विकार, म्हणजे जे आपण षड्रिपू म्हणून म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्यांना तिळमात्र ही जागाच नसते. त्यामुळे ते एका उच्च स्थितीमध्ये असतात, तिथून ते खालीच येत नाहीत, हेच सांगितलंय आपल्याला, हेच आपण बघतोय. आणि म्हणूनच सर्वथा वर्तमान हा अपीचा अर्थ कसा लागायचा, तो योगी कोणत्याही प्रकारे वागला तरी म्हणजे आत्ताच आपण आधीचं उदाहरण जे बघितलं वंदवलेकर महाराजांचं, की ते जरी रागावलेले असले तरी ते परमात्म्याशीच जोडलेले होते आणि त्यामुळे ते कर्म त्यांना बंधनकारक झालं नाही. कारण ते काही खरंच नव्हतं. ते फक्त आवश्यकतेपुरतं होतं. त्यांचा आत्मभाव, परमात्मभाव सगळं काही जागृत होतं आणि जिथल्या तिथे होतं. आणि व्यवहार जिथल्या तिथे होता. त्याच्यात त्यांनी गल्लत केली नव्हती. पण त्यामुळे रागावून, संतापून, अगदी शिव्या देऊन जरी ते त्या माणसाशी बोलले असतील, तरी त्या कर्मानी त्यांना कुठलाही दुष्परिणाम होणार नव्हता पुढे जाऊन. म्हणून ते परमेश्वरामध्येच वर्तत होते, असं जे म्हणतायत ते. मग
काही योगांचे खूप प्रकार असतील. सगळे काही योगी तुम्हाला एकाच पठडीतले दाढी वाढवलेले, भगवे कपडे घातलेले, हिमालयात जाऊन बसलेले असे दिसणार नाहीत. शुकदेवांप्रमाणे काही योगी असतील की जे संसारामध्ये पडलेलेच नाहीयेत कधीच. योग, ज्ञान, भक्ती याच्यामध्येच ते वावरत आहेत. तर काही दत्तात्रेयांप्रमाणे अवधूत योगी असतील जे सर्वत्र संचार करत फिरतायत. तर काही वामदेवांच्या सारखे किंवा याज्ञवल्क्यांसारखे यजन याजन कर्मकांड करणारे योगी असतील. तर काही एकनाथ महाराजांसारखे योगपूर्णता प्राप्त करून सुद्धा संसारात राहत असणारे सुद्धा योगी असतील. काही तुलाधार वेश्यासारखे व्यापार करणारे असतील. तर काही सज्जन कसायाप्रमाणे खाटी काही असतील. तुम्ही व्यवहारात काय उद्योगधंदा करता ह्याच्याशी तुम्ही योगी आहात की नाही याच्याशी काही संबंध नाहीये. ते तुम्ही काहीही करत असलात पण ते करत असताना तुमचा आत्मभाव, एक गृहिणी सुद्धा योगिनी असू शकते जर तिच्या मनामध्ये ईश्वर भाव असेल तर. त्याची ती एक गोष्ट सांगतात की तो एक असाच मुनी असतो आणि तो खूप तपश्चर्या करतो आणि त्याची तपश्चर्या पूर्णत्वाला आलेली आहे असं त्याला वाटतं. तो तिथून बाहेर पडतो आणि आंघोळीला जातो. तर आंघोळीला जाऊन तो जस्ट बाहेर पडतो आंघोळ करून आणि एक कावळा त्याच्या अंगावर शिटतो. तर तो असा रागारागाने त्या कावळ्याकडे बघतो. तत्क्षणी तो कावळा मरून खाली पडतो. तेव्हा त्याला वाटतं की अरे काय माझी सिद्धी आहे, मला नुसत्या नेत्रकटाक्षाने हा कावळा गेला. तो त्याचा खूपच स्वतःला ग्रेट समजायला लागतो आणि मग नंतर तो भिक्षा मागायला जातो एका गृहिणीच्या दारामध्ये. तर तो भिक्षा मागत असतो. ती म्हणते की आत्ताच माझे यजमान आलेले आहेत, त्यांची काही कामं आहेत तेवढी करून मी तुम्हाला भिक्षा वाढते. असा तो ताटकळत राहतो. त्याला ताटकळत ठेवल्याबद्दल ह्याचा पुन्हा भयंकर संताप होतो. तर ती मग एक 15-20 मिनिटांनी का अर्ध्या तासांनी काहीतरी भिक्षा घेऊन येते. तोपर्यंत त्याला ताटकळत थांबायला लागतं. म्हणून तो असा रागारागाने तिच्याकडे बघतो. तर तेव्हा ती म्हणते की तुम्ही कितीही रागारागाने बघितलं तरी तो कावळा जसा मेला ना तसं मला काही होणार नाही. तो म्हणतो अरे हिला कसं हे समजलं. तर हिला काहीच सांगितलं नाही. पहिल्यांदा तिच्याकडे भिक्षा मागायला आलं. तो एकदम त्याचा राग असा ओसरतो आणि तो म्हणतो की माई तुम्हाला कसं समजलं हे. म्हणतो की मला काही हे सांगायला वेळ नाहीये. या रस्त्याच्या कोपऱ्यावर एक खाटीक राहतो त्याचं नाव सज्जन, त्याच्याकडे जा, तो तुला सांगेल. आणि मग त्याला आता भयंकर उत्सुकता लागलेली असते की हे कसं समजलं आपली ही सिद्धी. आणि मग तो त्या खाटकाकडे जातो. तो त्याचं दुकान चालू असतं. तो म्हणतो की दुकानाची वेळ संपेपर्यंत मी काय तुमच्याशी बोलू शकणार नाही, जरा हे माझं काम संपू देत. मग ते झाल्यानंतर तो त्याला घरी घेऊन जातो आणि घरी त्याचे वृद्ध आईवडील असतात. त्यांना त्याला जेवाय खायला घालायचं असतं. तो म्हणतो की ह्यांची जरा सेवा झाली की मग मी तुमच्याकडे बघतो. पण तो आता मात्र रागवत नाही कारण त्याने एक झटका ऑलरेडी खाल्लेला असतो. ठीक आहे, आता त्याला प्रश्नाचं उत्तर तर हवं असतं. आणि मग तो थोड्या वेळाने त्याचं जे काय असेल ते काम हातातलं आटपून मग येतो आणि तो म्हणतो त्या गृहिणीने त्या अमक्या तमक्या बाईंनी, रमाबाईंनी तुम्हाला पाठवलं का माझ्याकडे. म्हणतो अरे मी तर काहीच सांगितलं नाही, ह्याला कसं कळलं रमाबाईंनीच पाठवलं म्हणून. त्याला असं धक्क्यावर धक्के बसायला लागतात. तर तो म्हणतो की असं आहे की स्वधर्म पालन हे आता ही त्याची उपजीविका खटकाची असते. स्वधर्मी निधनौ श्रेय परधर्मो भयावह. स्वधर्म खटकाचा जरी असला तरी तो त्याला प्राप्त झालाय. तो ईश्वर भावानीच तो करतो आहे. त्यामुळे तो परम पवित्र आहे आणि त्यामुळे ह्या ज्या सगळ्या शक्ती आहे तो समष्टीशी एकरूप झालेले आहेत असतात हे लोक. समष्टीशी एकरूप झाल्यामुळे त्यांना सर्व काही गोष्टी कळतात. समोरच्या मनात काय चाललंय, आजूबाजूला काय घडलंय हे त्यांना आत्म्याच्या ज्ञानामुळे, आत्म्याच्या परिपूर्ण ज्ञानामुळे त्यांना कळतं. आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यामुळे हे आम्हाला कळलं. आम्ही बाकी काही करत नाही. आम्हाला पूजा सुद्धा मी सकाळी थोडाच वेळ करतो. बाकी हे जे काही सगळं चाललंय, माझ्या आई वडिलांची सेवा आहे ती मी पूजा म्हणून करतो. माझा व्यवहार जे आहे तो मी पूजा म्हणून करतो. त्यामुळे वेगळी पूजा मी थोडाच वेळ करतो आणि तरीही मी ईश्वराशी सतत जोडलेला असतो. हा बोध
त्याला झाल्यानंतर त्याला कळतं की आपली साधना खूपच कमी पडलेली आहे आणि आपण पुनश्च तपश्चर्या करण्याची आणि या दृष्टिकोनातून आपलं वर्तन सुधारण्याची गरज आहे. म्हणून सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. म्हणून रामसुखदास आपल्याला सांगतात की तो योगी शास्त्राप्रमाणे किंवा शास्त्राचे काही नीती नियम असतील, मर्यादा असतील किंवा वर्णाश्रम धर्माच्या काही कायदे कानून असतील, त्यांच्या मर्यादेनुसार त्या कायदे कानूनच्या नुसार तो खातो, पितो, उठतो, बसतो, झोपतो, जागतो, सगळ्या क्रिया करतो, तरीही तो माझ्यातच वर्तत असतो, म्हणजे माझ्यातच राहत असतो. कारण त्याच्या दृष्टीत माझ्याशिवाय दुसरी सत्ताच नसते. तर सगळंच परमेश्वरमुळे त्याला वाटत असेल, तर तो हे वर्तन कुठे करेल? माझ्यात नाही करणार, परमेश्वरात नाही करणार, तर कुठे करेल? त्याला जागाच नाहीये. त्यात सर्व ठिकाणी तो परमेश्वरालाच बघतोय, तर तो आता कुठे कुठे करणार? त्याचं सर्व वर्तन माझ्यातच असणार. म्हणजे तो योगी हा भगवत स्वरूप होऊन राहतो आणि तो सर्व जगालाही तो भगवत स्वरूपच मानतो आणि सर्व विश्वात असलेल्या परमेश्वराची सेवा या भावाने तो सर्व भूतमात्रांची सेवा करतो. असा एक उपदेश सारामध्ये श्लोक आलेला आहे. जगत ईषधी युक्त सेवनम अष्टमूर्तीभृत देवपूजनम. अष्टमूर्ती म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण या तीन यांना धारण करणारा, कारण देव हे सगळं धारण करतो प्रकृतीच्या माध्यमातून. त्या अशा देवाची पूजा ही जगत ईषधी युक्त सेवनम, जगामध्ये प्रत्येक गोष्ट ईश्वर आहे अशा भावनाने जगाची सेवा करण्यामुळेच अशा ईश्वराची, सर्वव्यापी ईश्वराची पूजा होते. आता आपण ज्ञानेश्वरी बघूया. अ, 398 ते 403. जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. वस्त्रात जसा तंतू तसाच एकात्मतेच्या दृष्टीने जो मला सर्वाभूती पाहतो. आता एकत्व, हे त्याला एकत्व दाखवण्यासाठी दृष्टांत दिलाय की एकच तंतू हा सगळीकडे ओतप्रोत भरलेला असतो. ओतप्रोत म्हणजे प्रत्येक कणाकणात. ओतप्रोत हा शब्द वेदांतामध्ये खूप वापरतात की ओतप्रोत परमेश्वर सगळ्या सृष्टीत भर, त्यामुळे तो इथे इकडे तिकडे तो हलत का नाही? तो कुठे जाणार? तो सगळीकडेच आहे. जे इथे आहे आणि तिथे नाही, त्याला इकडून तिकडे जायची गरज आहे. त्याला संचले असा आपण शब्द वापरतात बऱ्याच ठिकाणी. जैसा वस्त्रा माझी एकची निभ्रांत तंतू ओतप्रोत भरलासे, तैसे माझे रूप सर्वत्र संचले जेणे देखी येले ऐक्य बोधे. सोपा एकदम. या ओव्या सोप्या वाटतात ना? समजले, वाचल्या वाचल्या समजत असणार आहे. का स्वरूपे तरी बहुते आहाती तरी तैसी सोनी बहुवे न होती अशी ऐक्याचळाची स्थिती केली जेणे. किंवा दागिने जरी बहुरूपी असले तरी त्यांचे अधिष्ठान जे सोने ते एकरूपच असते, या न्यायाने ज्याची स्थिती ऐक्यभावाने स्थिर झाली आहे. दुसरा दृष्टांत. किंवा नानाविध होती अलंकार सुवर्ण साचार एकचिते, ऐसा अद्वैताचा आढळ पर्वत अंतरी स्थापित केला जेणे. काहीही कितीही द्वैत बघितलं तरी त्याच्या मनातच अद्वैत झालेलं आहे. त्याच्याशी तो एखाद्या अढळ पर्वतासारखं आहे. ते काही केलं तरी गडबडत नाहीये किंवा लडखडत नाहीये. ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहाली रात्री जया. किंवा झाडाची जेवढी पानं दिसतात तेवढी मूळची लावलेली रोपं नसतात, तर पानं अनेक दिसली तरी मूळ झाड एकच असते. अशा प्रकारच्या अद्वैताच्या सूर्योदयाने त्याची अज्ञान रात्री निवळून गेली आहे. इथे आपल्याला दुसऱ्या अध्यायातला तो श्लोक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागरती संयमी यस्यां जागरती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. अज्ञान, अंधार याला निशा म्हटलंय आणि ज्ञान, ऐक्याचा बोध, परमात्म तत्वाचा बोध याला दिवस म्हटलंय. नातरी वृक्षाची पाने असंख्यात वृक्षतो निश्चित एकलाची, ऐसा ऐक्यबोध प्रकाशे सर्वत्र सरे जया रात्र अज्ञानाची. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसेनी अडे, जो प्रतीतीचेनी पाडे
मजसी तुके. तो जरी या पंचमहाभूतात्मक शरीरात सापडला तरी त्यात अडकून कसा जाईल? तो अनुभवाच्या थोरवीने माझ्याशी समतोल ठरतो. मजसी तुके म्हणजे माझ्याशी तुलना केला जाऊ शकतो असा. स्वानुभवे पार्था माझ्या योग्यतेस आला जो पुरुष ऐशारीती. अडोनी राहील कैसा उपाधित जरी तो दिसत देहधारी. पार्था माझे सर्व व्यापकत्व भले तयाची या आले स्वानुभवा. तो देहाच्या पलीकडे गेला. आता तो पंचमहाभूतातल्या देहामध्ये तर आहे, देहधारी तर आहे, पण त्या देहाच्या पलीकडे त्यांनी परमात्मा तत्वाची अनुभूती घेतलेली असल्यामुळे त्या उपाधीच्या मर्यादात आता त्याच्याच करता विरघळून गेलेल्या आहेत. देहाचा अभिमान नाही आता त्याला. माझे व्यापकपण आगवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. त्याला आत्मानुभवाने माझे व्यापकपण सापडते. मग जरी तोंडाने हे सांगितले नाही तरी स्वभावतःच तो विश्वव्यापक होतो. म्हणून या तोही सर्वव्यापी पूर्ण संबोधिल्या विण स्वभावेची. आता हे तो स्वतःच समष्टीशी एकरूप झाल्यानंतर मी समष्टीशी एकरूप झालो असं त्याला सांगत फिरावं लागत नाही. ते त्याच्या कृतीतून त्याच्या वक्तव्यातून आपोआप उमटतं. कुठली आहेत वक्तव्य? बुडती हे जन न देखवे डोळा, असं तुकोबांना कळवळा येतो सगळ्या जगांचा, की माझ्यासाठी नाही, ह्या लोकांना वेड्यांना हे कळतच नाहीये, त्यामुळे सगळे संसार सागरात गटांगळ्या खातात, काय करू आणि यांना हे कळेल असा कळवळा तेव्हा त्यांना वाटतो. किंवा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात, किंवा चिंता करीतो विश्वाची असं जेव्हा रामदास स्वामी म्हणतात, ही सगळी उदाहरणं आहेत की ते व्यापक झाली आहेत. त्यांचा व्यष्टी हे समष्टीशी एकरूप झालेलं आहे. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो मोहे ऐसे बोलवरी होये ते करू काही. आता तो जरी शरीरधारी असला तरी शरीराचा अभिमानी नसतो. ही गोष्ट शब्दांनी स्पष्ट करून सांगणे शक्य असते तर तसे करण्यात आले असते. म्हणजे ते शक्य नाहीये. देहधारी तरी नव्हे तो देहाचा तया कैसी वाचा वर्णू शके. शरीराच्या मर्यादा ओलांडून जो आत्मतत्वाच्या लेव्हलवर, आत्म्याच्या लेव्हलवरती समष्टीशी एकरूप झालेला आहे, त्याचं वर्णन कसं करता येणार? कारण ते दिसतानाच तसेच दिसतात. आता हा जो कोण सज्जन खाटीक होता किंवा ती गृहिणी होती, हे सगळे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात वर्तत आहेत. सर्वथा वर्तमानोपी, पण आहेत कुठे? मयी वर्तते. तर ते परमात्मा तत्वामध्ये स्थिर झालेले आहेत. ही सगळी उदाहरणांवरूनच आपण समजू शकतो. अदरवाईज आपल्याला समजायला हे खूप कठीण आहे. पण उदाहरणामुळे ते आपल्याला समजलं असेल असं मी समजते. तेव्हा आपण हा आता 31वा श्लोक संपवलाय. आणि हे जे 29, 30, 31 हे जे 3 श्लोक होते त्यांच्यामध्ये असं एक नातं आहे की तत्त्वम असी ह्या वाक्याचं ते स्पष्टीकरण करणारे आहेत. तर 29वा श्लोक जो आहे सर्वभूतस्थमात्मानं, तो त्वम पदाचं वर्णन करणार आहे. योमाम पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति हा तत्पदाचं, आणि हा जो आपण आता बघितला सर्वभूत स्थितम योमाम, तो असी पदाचं वर्णन करणारा श्लोक आहे. अशा या 3 श्लोकांचं एकमेकांशी नातं आहे. तर पुढच्या वेळेला आपण 22वा श्लोक बघू, म्हणजे आपला हा साम्ययोग हा संपेल. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.